नमस्कार. आज आपण एका अशा कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव घेतलं नाही तर 20व्या शतकातली कला अपूर्णच राहील. पाब्लो पिकासो. हो, अगदी. पिकासो म्हणजे काय म्हणतात त्याला, आधुनिक कलेचा एक मोठा आधारस्तंभच. त्याची ती ऊर्जा, सतत नवीन प्रयोग, खरंच अफाट आहे सगळं. आणि आज आपण त्याच्या याच प्रवासातला एक जरा वेगळा पैलू बघणार आहोत. पिकासोने प्रेरणा कशी घेतली, म्हणजे खास करून त्याच्या वेर्णिकासारख्या मोठ्या कामासाठी, मागच्या पिढीतले कलाकार असतील किंवा त्याच्या काळातल्या घटना. अगदी. म्हणजे तो फक्त एकटाच काय म्हणतात त्याला, स्वयंभू प्रतिभावान नव्हता. तो कलेच्या इतिहासाचा पण अभ्यास करायचा आणि आजूबाजूला काय चाललं याकडेही त्याचं खूप लक्ष असायचं. कसं त्याने इतरांकडून घेतलं आणि मग स्वतःच्या शैलीत बदललं, हे बघणं इंटरेस्टिंग आहे. 1889 मध्ये तुलूस लोत्रेक हा एक फ्रेंच चित्रकार होता. त्याचं एक चित्र आहे मुलान द ला गॅलेट. पॅरिसमधलं रात्रीचं जीवन दाखवलंय त्यात. तर त्या चित्रात समोर काही लोक आहेत, अगदी शांत, स्पष्ट, तपशीलवार काढलेले. अच्छा, त्यांच्यात एक स्थिरता आहे म्हणायचं. हो. आणि मागच्या बाजूला तिथे गर्दी आहे, नाच गाणं. पण ते कसं जरा अस्पष्ट काढलंय, म्हणजे रेखाटल्यासारखं. म्हणजे गती दाखवण्यासाठी. बरोबर. समोर शांतता, मागे गती, हा फरक त्याने मुद्दाम ठेवला. समोरच्या लोकांवर लक्ष केंद्रित होतं आणि मागच्या गजबजाटाचा फील येतो. आणि पिकासोने हे उचललं, त्याच्या लक्षात आलं हे. हो. तो तेव्हा तरुण होता, पॅरिसमध्ये नुकताच आलेला. 1900 मध्ये त्याने स्वतः याच नावाचं चित्र काढलं, मुलान द ला गॅलेट. कमाल आहे. प्रभावी आहे. हे फक्त अनुकरण नव्हतं म्हणायचं तर. नाही, प्रभावी काय आहे हे ओळखण्याची त्याची नजर होती. काय उचलण्यासारखं आहे हे त्याला कळत होतं. म्हणजे ही देवाणघेवाण सुरुवातीपासूनच होती त्याच्या कामात. हा एकटाच प्रभाव नव्हता ना. त्याचा तो ब्लू पिरियड, निळ्या रंगातला, त्यामागे पण काही प्रेरणा होत्या तर. हो, नक्कीच. त्याचा ब्लू पिरियड साधारण 1901 ते 1904 खूप महत्वाचा काळ आहे तो. त्यात निळ्या रंगातून दुःख, गरिबी, एकाकीपणा असं सगळं दाखवलंय त्याने. निळ्या रंगाची ती उदास छटा असते ना. हो. आणि त्या चित्रांमधले लोक बघितलेस तर थोडे लांबट आकार वाटतात, खेचल्यासारखे. आणि रंगांमध्ये पण प्रकाश सावलीचा खेळ खूप तीव्र आहे, एकदम कॉन्ट्रास्ट. आणि यामागे कोण, या शैलीमागे कोणाचा प्रभाव होता? यामागे 16व्या शतकातला महान स्पॅनिश चित्रकार एल ग्रेको. अच्छा, एल ग्रेको. हो. एल ग्रेकोचे पण आकार असेच लांबट असतात. ही प्रकाश सावली एकदम नाट्यमय. त्याच्या कामात एक वेगळीच काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक उंची वाटते, एक भावनिक तीव्रता. म्हणजे पिकासोने फक्त आकार किंवा रंग नाही उचलले, तर ती भावना पण उचलली, ती तीव्रता. अगदी. ती भावनिक खोली त्याने पकडली, जी त्याच्या त्या निळ्या काळातल्या दुःखी विषयांना अजून गडद करत होती. तो फक्त टेक्निक नाही बघत होता, तर त्यामागची भावना पण समजून घेत होता. हे फारच भारी आहे. म्हणजे तो तंत्राबरोबर भावना पण पकडत होता. आणि मग पुढे ब्लू पिरियड नंतर अजून एक मोठा बदल आला ना त्याच्या कामात, मोठा टप्पा. हो, आला की. ले डेमोएझेल्स द विग्नॉन. आठवतंय? हो, तेच ना, जे खूप वादग्रस्त ठरलं होतं. आधुनिक कलातलं महत्वाचं चित्र म्हणतात त्याला. तेच 1907चं. खरंच क्रांतिकारी होतं ते. म्हणजे पाश्चिमात्य कलेचे सगळे नियम बाजूला सारले त्याने. 5 स्त्रिया आहेत त्यात, पण कशा? विद्रूप, टोकदार, आक्रमक वाटणाऱ्या. सुंदर नाहीयेत अजिबात पारंपरिक अर्थाने. नाही, त्यात एक वेगळीच आदिम ऊर्जा आहे. आणि ही ऊर्जा कुठून आली? युरोपियन परंपरेत तर नव्हती अशी. ही आली आफ्रिकन आणि ओशनिक आदिवासी कलेतून. पिकासो पॅरिसमध्ये म्युझियममध्ये जायचा. तिथले मानववंशशास्त्रीय, एथनोग्राफिक म्युझियम म्हणतात त्याला. तिथले मुखवटे, शिल्प बघायचा. अच्छा, तिकडून प्रेरणा घेतली त्याने. हो. त्याला त्यातला तो थेटपणा, ती भावनिक ताकद खूप भावली. ते अमूर्त आकार, त्यात सौंदर्याचे नियम नव्हते, पण एक जादुई आणि आध्यात्मिक शक्ती होती. म्हणून ले डेमॉयसेल्स मधले ते चेहरे मुखवट्यांसारखे वाटतात, विचित्र थोडेसे. हो, खास करून उजवीकडच्या 2 स्त्रियांचे चेहरे बघ. त्याने त्यातली काही वैशिष्ट्ये घेतली, लांब नाक, मोठे डोळे, भौमितिक आकार. पण फक्त नक्कल नाही केली. मग काय केले? फक्त कॉपी नाही केली तर? त्याने ती नियम मोडायची वृत्ती, ती ऊर्जा, तो भावनिक थेटपणा आपल्या चित्रात आणला. युरोपियन लोकांना धक्का बसला की अरे, कला म्हणजे फक्त सुंदरच नसते, तीव्र भावना पण असू शकतात, हे दाखवलं त्याने. बरोबर. आणि याच चित्रातून पुढे क्युबिझमची सुरुवात झाली असं म्हणतात. कमाल आहे. म्हणजे लोत्रेकडून रचना, एल ग्रेकोकडून भावना, आफ्रिकन कलेतून ऊर्जा आणि नियमभंग.
तो सतत शिकत होता, मिक्स करत होता आणि काहीतरी नवीन बनवत होता. आणि ही सगळी क्षमता मग एका मोठ्या क्षणी कामी आली 1937 साली. हो, 1937 स्पेनमध्ये भयानक गृहयुद्ध पेटलं होतं. एका बाजूला लोकशाहीवादी रिपब्लिकन सरकार आणि दुसऱ्या बाजूला जनरल फ्रँकोचं राष्ट्रवादी सैन्य. आणि त्याचवेळी पॅरिसमध्ये एक मोठं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होतं. तर स्पॅनिश रिपब्लिकन सरकारने पिकासोला त्यांच्या पॅव्हिलियनसाठी एक मोठं भित्तिचित्र म्हणजे म्युरल काढायला सांगितलं. आणि त्याच दरम्यान ती विनाशकारी घटना घडली, ग्वेर्निका शहरावरचा बॉम्ब हल्ला. हो, 26 एप्रिल 1937 उत्तर स्पेनमधलं एक शांत बास्क शहर होतं ग्वेर्निका. त्या दिवशी नाझी जर्मनीच्या लुफ्तवाफेने आणि इटलीच्या हवाई दलाने जनरल फ्रँकोच्या मदतीने त्या शहरावर अनेक तास बॉम्ब टाकले. नागरिकांवर हल्ला केला त्यांनी. हो, निष्पाप नागरिकांवर. इतिहासातला हा पहिलाच मोठा हवाई हल्ला होता ज्यात थेट नागरिकांना लक्ष केलं गेलं. शेकडो लोक मेले, शहर उद्ध्वस्त झालं. या बातमीने पिकासो खूप हल्ला असणार. आणि याच घटनेतून मग त्यांनी ते जगप्रसिद्ध चित्र काढलं, ग्वेर्निका. एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयासाठी त्याने परत जुन्या प्रेरणा बघितल्या असतील, नाही का? नक्कीच. ग्वेर्निका प्रचंड मोठं चित्र आहे. साधारण 11 फूट उंच आणि 23 फूट रुंद. युद्ध, मृत्यू, दुःख, क्रूरता यांचं एक भयावह कोलाज आहे ते. आणि त्याची रचना करताना म्हणजे कॉम्पोजिशन करताना त्याने परत एका महान स्पॅनिश मास्टरकडे पाहिलं. गोया, फ्रान्सिस्को गोया. बरोबर. गोयाने पण युद्धाची भीषणता, माणसाची क्रूरता, दुःख हे खूप प्रभावीपणे दाखवलं होतं 18व्या-19व्या शतकात. त्याचं ते द 3rd ऑफ मे 1808 चित्र आठवतंय, नेपोलियनच्या सैन्याने स्पॅनिश नागरिकांवर केलेला गोळीबार. हो, खूप भयानक चित्र आहे ते. त्यात पण तसंच अराजक आहे, भीती आहे. अगदी तीच भीती, वेदना, मृत्यूचं थंड वास्तव. ग्वेर्निकामध्ये पण तेच दिसतं. वेदनेने ओरडणारे चेहरे, मृत किंवा जखमी शरीरं. म्हणजे दुःख दाखवण्यासाठी त्याने गोयाच्याच भाषेचा वापर केला असं म्हणू शकतो आपण. शोकांतिका दाखवण्यासाठी शोकांतिकेचाच अभ्यास केला. आणि दुसरी एक गोष्ट जी लगेच जाणवते ग्वेर्निका बघताना ती म्हणजे रंग. रंगच नाहीत ते पूर्ण कृष्णधवल आहे. म्हणजे करड्या रंगांच्या छटा आहेत फक्त. इतकं मोठं महत्वाचं चित्र आणि रंग नाहीत. हा निर्णय का घेतला असेल त्याने? हां, खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता असं वाटतं. यामागे कदाचित अनेक कारणं असतील. एक महत्वाचं कारण म्हणजे त्या बॉम्ब हल्ल्याच्या बातम्या, फोटो वर्तमानपत्रांमधून जगभर पोहोचले होते. आणि ते कृष्णधवल होते, ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. पिकासोला कदाचित ती बातमीची वस्तुनिष्ठता, ते डॉक्युमेंटरी फिलिंग हवं होतं. त्या बातमीचा जो इम्पॅक्ट होता तो तसाच पोहोचवायचा होता. रंग वापरले असते तर कदाचित ते थोडं सजावटीचं वाटलं असतं किंवा वेगळा अर्थ आला असता. पण कृष्णधवलमुळे ते जास्त खरं, जास्त तीव्र वाटतं. दुःख अधिक गडद वाटतं. अगदी. ते दुःख, ती वेदना, तो मृत्यू जास्त थेट पोहोचतो. आणि चित्राला एक वेगळंच, काय म्हणतात त्याला, कालातीत दुःखद स्वरूप मिळतं. ते फक्त त्या एका घटनेपुरतं मर्यादित राहत नाही. म्हणजे तो फक्त चित्रकलेच्या परंपरेतून नाही, तर त्याच्या काळातली माध्यमं म्हणजे वर्तमानपत्र, फोटोग्राफी यातूनही शिकत होता, प्रेरणा घेत होता. फोटोग्राफीचा अजून काही थेट परिणाम दिसतो का ग्वेर्निकात? हो, स्पष्ट दिसतो. पिकासो केवळ चित्रकलेचा नाही तर फोटोग्राफी या नवीन माध्यमाचा पण अभ्यासक होता. ग्वेर्निकामध्ये 2 महत्वाचे संदर्भ तर थेट त्यावेळच्या फेमस युद्ध फोटोंमधून आलेले वाटतात. कोणते आहेत ते संदर्भ? एकतर चित्राच्या उजवीकडे बघ, एका जळत्या घरातून एक व्यक्ती म्हणजे बाई खाली पडताना दिसते ना. हो, दिसतीये. तिचा चेहरा एकदम वेदनेने विवळतोय. तो संदर्भ रॉबर्ट केता या जगप्रसिद्ध युद्ध छायाचित्रकाराने स्पॅनिश गृहयुद्धातच काढलेल्या द फॉलिंग सोल्जर या अत्यंत गाजलेल्या फोटोशी जोडला जातो. त्या फोटोत गोळी लागलेला एक सैनिक रणांगणावर कोसळताना दिसतो. हो, तो खूप प्रतिष्ठित आणि वादग्रस्त पण ठरला होता तो फोटो. अच्छा, तिथून घेतले ते. आणि दुसरा संदर्भ? तो चित्राच्या डाव्या बाजूला आहे. तिथे एक आई आपल्या मृत बाळाला हातात घेऊन आकाशाकडे तोंड करून हंबरडा फोडताना दिसते. हो, खूप हृदयद्रावक आहे ती प्रतिमा. ही प्रतिमा डेव्हिड चिम सेमूर या आणखी एका महत्वाच्या फोटोग्राफरने 1936 मध्ये स्पॅनिश गृहयुद्धादरम्यानच काढलेल्या एका फोटोशी मिळती जुळती आहे. त्या मूळ फोटोत एक तरुण आई आपल्या लहान मुलाला स्तनपान करताना दिसते, पण तिच्या चेहऱ्यावर युद्धाची चिंता आणि भीती स्पष्ट दिसते. आणि पिकासोने तिला अजून दुःखद केलं, बाळाला मृत दाखवून त्या आईच्या चेहऱ्यावरची भीती त्याने हंबरड्यात बदलली. बरोबर. त्या फोटोतील चिंतेला त्याने इथे टोकाच्या दुःखाचं रूप दिलं. अविश्वसनीय.
म्हणजे गोयाची चित्रकला, वर्तमानपत्रातलं कृष्णधवल वास्तव आणि कॅपा व सेमूर यांची शक्तिशाली डॉक्युमेंटरी फोटोग्राफी या सगळ्या भिन्न स्रोतांना पिकासोने ग्वेनिकामध्ये एकत्र आणलं. हे फक्त प्रेरणा घेणं नाही, हे तर काय म्हणतात त्याला संश्लेषण आहे, एक विलक्षण मिलाप आहे हा. अगदी. ग्वेनिका हे त्याच्या संश्लेषण क्षमतेचं शिखर आहे असं म्हणायला हरकत नाही. भूतकाळाची भावनिक ताकद आणि वर्तमानाची समकालीन माध्यमांची दाहकता सगळं एकत्र आणलं त्याने. म्हणून ते फक्त एका घटनेचं चित्र नाही, ते युद्धाविरुद्धचं, मानवी क्रूरतेविरुद्धचं एक सार्वत्रिक प्रतीक बनलं आहे. मग या सगळ्याच्या प्रकाशात ग्वेनिकाचा नेमका अर्थ काय लागतो? ती चित्र आपल्याला काय सांगतं? बघ, ते फक्त ग्वेर्निका शहरावर झालेल्या हल्ल्याबद्दल नाहीये. ते युद्धामुळे होणाऱ्या निरपराधांचा संहार, स्त्रिया आणि मुलांचं दुःख, प्राण्यांची तडफड, संस्कृतीचा नाश या सगळ्याचं प्रतीक आहे. एका अर्थी मानवतेच्या सामूहिक तपयशाचं, किंवा आपण म्हणू शकतो की मानवी समाजाने स्वतःवर ओढवून घेतलेल्या संकटाचं एक गोठलेलं क्षणचित्र आहे ते. आणि त्यातली प्रत्येक किंकाळी, प्रत्येक विव्हळणारा चेहरा आपल्याला आठवण करून देतो त्या क्रूरतेची, त्या वेदनेची. हो, आणि जणू सांगते की बाबांनो, परत ही चूक करू नका, शिका इतिहासातून. पण ते खरंच तसं होतं का? म्हणजे मूळ स्रोतात एक वाक्य आहे, इफ ओनली इट वर्क्ड, की जर त्यानं काही फरक पडला असता तर. हो, बरोबर. म्हणजे कलेचा हा इशारा, ही आठवण खरंच लोकांना, समाजाला थांबू शकली का? हा प्रश्नच आहे. त्यावर विचार करायला हवा. तर आजच्या आपल्या चर्चेतून पिकासोच्या कलाप्रवासाचा एक महत्त्वाचा आणि कदाचित कमी चर्चेला गेलेला धागा आपण पकडला. तो केवळ एक जन्मजात प्रतिभावान नव्हता, तर एक अत्यंत सजग आणि ग्रहणशील कलाकार होता. तो सतत शिकत होता. हो, इतरांकडून शिकायला तो तयार होता. लोत्रेकडून रचना आणि गतीचं तंत्र घेतलं, एल ग्रेकोकडून मानवी आकारांना भावनिक खोली दिली, आफ्रिकन कलेतून आदिम ऊर्जा आणि नियम भंग करण्याची ताकद घेतली. आणि मग ग्वेर्निकासारख्या महत्त्वाच्या क्षणी त्याने गोयाच्या शोकांतिकेच्या चित्रणातून, वृत्तपत्रांच्या कृष्णधवल वास्तवातून आणि कॅपा व सेमूर यांच्या समकालीन फोटोग्राफीमधून प्रेरणा घेतली. आणि या सगळ्या वेगवेगळ्या धाग्यांना एकत्र विणून त्याने स्वतःची एक अत्यंत प्रभावी आणि अद्वितीय अशी कलाकृती निर्माण केली. हेच त्याचं खरं सामर्थ्य होतं, संश्लेषण करण्याची क्षमता, मिक्स करून काहीतरी नवीन उभं करण्याची. मग यातून आपण काय शिकू शकतो? म्हणजे आपल्या श्रोत्यांसाठी महत्त्वाचा विचार कोणता असेल? मला वाटतं मुख्य निष्कर्ष हा आहे की कोणतीही महान कलाकृती ही शून्यातून निर्माण होत नाही. ती नेहमीच भूतकाळातील आणि समकालीन कला, विचार, घटना यांच्याशी एका संवादात असते. एक प्रकारची सर्जनशील देवाणघेवाण असते ती. क्रिएटिव्ह एक्सचेंज. हो, अगदी. पिकासोचं संपोरेल पार्य याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तो भूतकाळाकडून शिकला, त्याचा आदर केला, पण त्यात अडकून राहिला नाही. त्याने त्या ज्ञानाचा वापर करून भविष्यासाठी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं निर्माण केलं. खरंय, ही शिकण्याची आणि नवनिर्मितीची प्रक्रिया त्याच्या कामात सतत दिसते, अगदी शेवटपर्यंत. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, जो कदाचित श्रोत्यांनीही विचार करावा असा आहे. आपण पाहिलं की ग्वेनिका बॉम्बस्फोटासारख्या भीषण घटना एका कलाकाराच्या मनावर किती खोलवर परिणाम करू शकतात. पिकासोने त्याची प्रतिक्रिया ग्वेर्निकामधून अजरामर केली. पण अशा कलाकृती भविष्यासाठी खऱ्या अर्थाने इशारा म्हणून काम करतात का? त्या आपल्याला इतिहासाची पुनरावृत्ती करण्यापासून थांबवतात का? की कलेची भूमिका केवळ त्या वेदनेची, त्या घटनेची आठवण करून देण्यापुरतीच मर्यादित असते, जगात प्रत्यक्ष बदल घडवण्याइतकी तिची ताकद नसते? काय वाटतं? विचार करायला हरकत नाही यावर.